लहानपणापासून पोलीस व्हायचे स्वप्न बघताय पण सुरुवात कुठून करावी हे समजत नाही तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. जर आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला 12वी पास असणे गरजेचे आहे. परंतु जर आपण 10वी पास झालेले असाल किंवा 11वी पास झालेले असाल तर आपल्याकडे अजून 1 ते 2 वर्ष शिल्लक आहेत. त्यामध्ये आपण 100% तयारी करून आपण पहिल्याच भरतीमध्ये पोलीस होऊ शकतो. तर बघूया पोलीस भरती करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते. तर सुरुवातीला आपलं ग्राउंड हे होत असतं. ग्राउंड हे 50 मार्क्सचं असतं आणि लेखी परीक्षा ही 100 मार्क्सची असते. टोटल 150 मार्क्ससाठी आपली पोलीस भरती होत असते. तर त्या ग्राउंडमध्ये एक गोळा फेक तो 15 मार्क्ससाठी असतो. 100 मीटर धावणे 15 मार्क्स. 1600 मीटर मुलांसाठी, 800 मीटर मुलींसाठी 20 मार्क्ससाठी असते. त्यानंतर मग ग्राउंड झाल्यानंतर आपली लेखी परीक्षा असते. ती लेखी परीक्षा 100 मार्क्ससाठी असते. त्यामध्ये मराठी व्याकरण, गणित, जीके जीएस आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय असतात. त्या विषयामध्ये आपल्याला 100 पैकी जास्तीत जास्त मार्क द्यायचे असतात. आपल्याला ग्राउंडमध्ये 50 पैकी 25 मार्क्स हे मिनिमम घ्यायचे असतात आणि लेखी परीक्षेमध्ये आपल्याला 100 पैकी 35 मार्क्स हे पासिंगसाठी असतात. सुरुवातीला आपले ग्राउंड होते. ग्राउंडची एकाच 10 प्रमाणे लेखीसाठी निवड करण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा झाल्यानंतर ग्राउंड प्लस लेखीचे मार्क्स ऍड करून त्यावरती मेरिट लावले जाते आणि सिलेक्शन केले जाते. हा झाला आपला सिलेक्शन क्रायटेरिया. त्यानंतर आपण आता बघू ग्राउंड आणि लेखी परीक्षेसाठी काय केले पाहिजे. जर आपल्याला पोलीस भरती तयारी करायची असेल तर कुठलाही एक क्लास लावणे गरजेचे आहे. कारण क्लासमध्ये आपल्याला लेखी परीक्षेसाठी सर्व विषयांचं सिलेबस, त्याचबरोबर प्रॉपर गायडन्स आणि सर्व विषयांचे लेक्चर्स हे घेतले जातात. त्याचबरोबर सराव पेपर सुद्धा आपले क्लासमध्ये हे घेतले जातात. त्यामुळे आपला जास्तीत जास्त बेसिक कन्सेप्ट आणि आपल्या पेपरची तयारी होत असते. त्याचबरोबर आपण जर ग्राउंडचा जर क्लास लावला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते आणि आपल्याला ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. त्यामुळं शक्यतो आपण क्लास जॉईन करा, कुठलाही जॉईन करा, पण क्लास जॉईन करणे आपल्यासाठी अत्यंत फायद्याचे असेल. त्यानंतर आपल्याला जर लेखी परीक्षेला जर जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील आपल्याला सर्वप्रथम सराव पेपर हे सोडवायचे आहे. ते सराव पेपर हे मागील 3-4 वर्षाचे जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या, त्या पहिले आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यावरती आपल्याला पहिले अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर सिलेबस समजेल की कोणत्या टॉपिकसाठी आपल्याला किती वेटेज द्यायचं आहे, कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात हे आपल्याला कन्सेप्ट लक्षात येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघू, जे आपण सराव पेपर सोडतो त्यामुळे काय फायदा होतो. आपण जर कुठलाही जर पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका बघितली, म्हणजे कुठल्याही जर जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघितली तर 60 ते 70% PYQ आपल्याला हे विचारले जातात. त्यामुळं आपल्याला मागील 3-4 वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपले 60 ते 70% सिलेबस हा आपला पूर्ण होईल आणि आपण कशाचा अभ्यास करावा हे आपल्याला सुद्धा क्लिअर होईल. त्यानंतर आपण बघू पोलीस भरतीमध्ये कोणते कोणते पदे असतात. त्यामध्ये पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस चालक, SRPF पोलीस, कारागृह पोलीस, त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि बॅट्समन पोलीस. सर्वांसाठी इव्हेंट्स हे सारखेच आहेत. गोळाफेक 100 मीटर, 1600 मीटर, 800 मीटर. फक्त जे SRPF आहे मुलांसाठी त्यांना 5 किलोमीटर रनिंग असते, जी पोलीस शिपाईसाठी 1600 मीटर रनिंग असते. एवढाच इव्हेंट हा चेंज आहे. त्याचबरोबर आपल्याला जर पोलीस चालक व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. जेव्हा आपलं ग्राउंड होतं त्यानंतर आपण जेव्हा लेखी परीक्षेसाठी पात्र होतो त्या अगोदर आपली ड्रायव्हिंग टेस्ट होत असते. ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर परत लिस्ट लागते, त्यानुसार आपण एकाच 10 प्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र होतो. आणि चालक बनण्यासाठी आपल्याला LMVTR लायसन्स असणे अत्यंत गरजेचे आहे, तरच आपण पोलीस चालकचा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर जर आपण बॅट्समन पोलीसचा विचार करत असाल तर त्यासाठी कुठलेही वाद्य प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे, तरच आपण बॅट्समन पोलीसचा फॉर्म भरू शकतो. कारण त्यासाठी सुद्धा आपली वाद्य परीक्षणाची टेस्ट ही होत असते. त्यामध्ये कोणते वाद्य आहे ते सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाद्य आपल्याला वाजवून दाखवावे लागतात, संगीत वाजवून दाखवावे लागते, तरच आपण
बॅट्समॅन पोलीस बनू शकतो. तर हे 6 फॉर्म आपण भरू शकतो. त्यामध्ये फक्त जे SRPF पोलीस आहे हे फक्त मेल कॅन्डिडेट भरू शकतात आणि पोलीस शिपाई आणि लोह मार्ग पोलीस या दोघांपैकी एक फॉर्म आपण भरू शकतो, कारण हे दोघं सुद्धा पोलीस शिपाईचेच भाग आहेत. नंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर पोलीस व्हायचे असेल तर आपण किती तास अभ्यास केला पाहिजे. आपण कमीत कमी दिवसात 6 ते 7 तास अभ्यास करणे हे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपला 1 ते 2 वर्षामध्ये आपला 100% रिझल्ट येईल आणि आपले पोलीस व्हायचे स्वप्न हे पूर्ण होतील. त्यानंतर हा झाला सिलेक्शन क्रायटेरिया. त्यानंतर आपलं मेडिकल होतं, डॉक्युमेंटेशन होतं. मेडिकल आणि डॉक्युमेंटेशनवरती आपण मागील व्हिडिओ बनवले आहे, ते आपण बघून घ्या. तर आशा करतो आपला व्हिडिओ आवडलाच असेल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.